एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी तपासाला वेग येणार आहे। मुंबई गुन्हे शाखेचं पथक नंदुरबारमध्ये दाखल झालेलं आहे। आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्याची शक्यता आहे। आरोपींची कागदपत्र, मोबाईल याचा शोध घेतला जाणार आहे। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक जे ते आता सकाळपासून नंदुरबारमध्ये दाखल झालं असून या प्रकरणाची चौकशी जी ते आता सुरू होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण की गौरव पाटील असतील किंवा ऋतुजा पाटील असतील यांचं घर जे ते समोरासमोर असल्यामुळे या घरांची झडती जी ते एका सोबत घेणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण की मुंबई पोलीस दलाच्या एक 5 कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचे पथक जे ते दाखल झालेले, त्यामुळे या दोघींच्या घराची चौकशी जी ती केली जाणार आहे। त्यासोबतच जे काही या प्रकरणाचे जे कौटल्य अकॅडमीचे संचालक होतं प्रवीण पाटील यांची देखील घराची चौकशी जी ती केली जाणार आहे। तर दुसरीकडे एमपीएससी अंतर्गत कार्यरत असलेले कक्षा अधिकारी म्हणून गोपाल मराठे हे देखील नंदुरबारचे असल्यामुळे त्यांची या घराची देखील किंवा त्यांची देखील चौकशी जी ती केली जाणार आहे। या गौरव पाटील असेल किंवा ऋतुजा पाटील असेल किंवा यातले जे काही आरोपी असतील त्यांचे मोबाईल असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील यांची तपासणी जी ती केली जाणार असल्याची शक्यता जी ती वर्तवली जाते। त्यामुळे या सर्व तपासांती काय समोर येतं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही मराठी, नंदुरबार।